पोलीस महानिरीक्षक ठेवकर मिळाल्यानंतर जबाबदारी तिची वाटते तर धैर्यानं धाडसानं ती जबाबदारी पार पडल्यानंतर उद्युक्त राखल्यानंतर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचता येतं. ही कामगिरी सुनीजींनी केली आहे. ही कामगिरी केल्यानंतर राष्ट्रपती पदानंतर आमच्या सरकारला सर्व अपेक्षा वाढतात आणि तीच अपेक्षा समाजाकडून अशा उद्योगपती लोकांकडून केल्या जातात. आजकाल जर आपण पाहिलं सांगोला तालुक्यामध्ये शहरामध्ये शांतता सुविधा अतिशय चांगली आहे, नागरिक सुविधा चांगली आहे. इतर जिल्ह्यातील लोक या ठिकाणी स्थायिक येतात, परंतु सर्वसामान्य काय गुन्हे वगैरे महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं गेलो ज्या बीडमध्ये घटना पाहिल्या आपण तर थोडंसं आपल्याला चिंतनाची वेळ आली असं मला वाटतं. कोर्टामध्ये लाखो करोडो खटले पेंडिंग आहे. बघा मॅडमने सांगितले कोर्टाची पाणी चढू नये, पण कोर्टाची पाणी पोलीस स्टेशनच्या मागून जाते. ज्या दंगे होतात विमानस्थळातून जे घटना घडतात अत्याचार असू द्या, या घटना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाल्यानंतर थांबवता येतात की काय हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. एखादं कौन्सिलिंग सेंटर त्या ठिकाणी उभं केलं तर 50% घटना या ठिकाणी थांबवता येतील. त्या असू द्या एवढं असू द्या किंवा तालुक्याचे हे असू द्या धन असू द्या, या ठिकाणी क्षमतेपेक्षा दुप्पट या ठिकाणी कैदी भरली गेले. त्याचा किती वेळ वाया जातो, मनुष्य तास वाया जातात. ते कुठं थांबणं हे काळाची गरज आहे. त्या दृष्टीनं सुनीजीकडून आमच्या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रकारचे नक्कीच अपेक्षा वाटतात. आमच्या सांगोला नदीतर्फे त्यांचं पदविकाराबद्दल अभिनंदन. सांगोला डॉक्टर देशमुख सुदृढी आणि महाराष्ट्र माल महासंघातर्फे त्यांना भव्य वर्षांची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ऑन द अदर हँड पोलीस म्हणजे संरक्षण, पोलीस म्हणजे आपल्या सर्वांना एक आधार, अशा प्रकारचं चित्र. आता लॉ अँड ऑर्डर आहे, गुन्ह्याचे तपास आहेत, आमचं आहे. पण साहेब मी जो अनुभव घेतला किंवा मी आपल्याबद्दल जे ऐकून आहे की वृक्षावरती प्रचंड प्रेम असतात. पोलीस स्टेशनला सूचना बाकीचं सगळं करतात ठीक आहे, परंतु वृक्षारोपणाच्या संदर्भामध्ये वृक्षारोपण करायचं आणि वृक्ष संवर्धन पाहायचं असा दृष्टिकोन असणारा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी कदाचित आपणच एकट्या असाल असं माझ्या माहिती. अशा प्रकारचं मला कुलकर्णी साहेबांचं माहिती नाही, ते कर्नाटकात पण एनिवेज आहे मला माहिती असेल तर माफ करा. परंतु निश्चितपणानं वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा वृक्षावरती प्रेम करतात, मग माणसावरती प्रेम का करणार नाही? माणसाने त्यांच्याबद्दल भीती का बाळगावी अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण होतो. सांगोला पोलीस स्टेशनला आपण भेट दिलीच आहे. मी सांगोला स्टेशन पोलीस स्टेशनचं वर्णन असं करेल की मेडिकल सायन्स मध्ये असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. काहीतरी घडण्याच्या अगोदरच त्याचं प्रतिबंधात्मक अशा प्रकारची उपाययोजना. आणि याचं सर्वात अलीकडचं ताजं उदाहरण मी सांगेन की आमच्या गावची जी माघ महिन्यामध्ये यात्रा होते, त्या यात्रेमध्ये असं सहसा कधी झालं नाही की एखादी मारामारी झाली, दंगल झाली, काहीतरी गैरप्रकार झाला. परंतु कदाचित अनेक वर्षानंतर म्हणजे मला आठवते तसं तरी कदाचित ही पहिली यात्रा असेल की असा कुठलाही प्रकार या यात्रेमध्ये झालेला नाही. आणि याचं कारण काय असेल तर या पोलीस स्टेशननं आम्ही दंगल साहेबांच्या अधिपत्याखाली जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले त्याच्यामुळं हा दंगा धोका अजिबात झाला नाही. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. कदाचित प्राध्यापक म्हणून आपल्या सर्वांच्या मनामध्ये भीती असेल की 45 मिनिटं घेतल्याशिवाय मी काही बसणार नाही, परंतु वेळेचं बंधन मी पाळणारा माणूस आहे. म्हणून साहेब म्हणजे कार्यकर्तृत्व आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाले यातूनच सिद्ध झालेलं आहे. त्याच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही, पण याही पेक्षा वरचा एखादा पुरस्कार असेल तर तोही आपल्याला मिळावा आणि त्यावेळेलाही आपला सन्मान करण्याचं भाग्य आम्हा सर्व सामाजिक धन्यवाद. सगळे सांगोलाकर आणि सांगोला परिसरातील सगळ्या बंधू भगिनी मान्यवर, माझ्यासोबत मंचावर उपस्थित एसपी श्री अतुल कुलकर्णी, ॲडिशनल एसपी श्री यावलकर, इथचे एसडीपीओ, इथचे पोलीस इन्स्पेक्टर, माझ्यासमोर अधिकारी नियमनदार, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,
खरोखर खूप उशीर झाला हे मलाही मान्य आहे. कारण सकाळपासून सोलापूर जिल्ह्याचा जो काही मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काल करमाळा काय आवाज नाही इकडे आवाज येतो का इकडे ठीक. तर भरपूर काम करून आम्ही इथं आलो पण मी आपली माफी मागतो ईश्वर सांगोला यांचे बराच वेळ बसावं लागलं आणि वाट बघावं लागली. परंतु इथे आल्यावर आम्हाला जो उत्साह आहे त्याला मी मनापासून धन्यवाद देतो की आपण विविध भेटवस्तू दिल्या आणि विशेषतः मला झाडं आणि फुलं जास्त मिळाली त्याच्याबद्दल मी आभारी आहे. पोलिसांना दगड खूप खावे लागतात पण आपण फुलं आणि झाडं आली त्याच्याबद्दल आभार केला. मी विचारलं काय जणांना की सांगोला कशासाठी प्रसिद्ध आहे तर मला सांगण्यात आलं आहे की सांगोला डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे आणि डाळिंब हे भगवा देखील एक प्रसिद्ध त्याची व्हरायटी आहे. आणि डाळिंब तसे पोषक आणि चांगलं मूल्य पोषण मूल्य असलेलं फळ आहे. त्यामुळे तुम्हाला सांगोला तर टळटळीत राहतात रात्र उशीर झाला तरी आणि टिकूनही राहते तुमची एनर्जी. हे शिकण्यालायक तुमच्यापासून आणि काही घेण्यालायकही आहे. मला कोण सांगितलं की सोन्यासाठी प्रसिद्ध आहे सांगोला खरं आहे का पण चांगलं याची कायद्याची व्यवस्था गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आहे. सोनं भरपूर करायचे पण मला वाटतं सोन्यापेक्षा तुम्ही सोन्यासाठी माणसाचे इतकं चांगलं हवाल इथे प्रसिद्ध हवाल असं दिसत आहे पण नवीन आहे आणि सगळी व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची आहे. अशा काही सुविधा इथे चांगल्या होत आहेत असं दिसून येतं. मला मानवारीचा उल्लेख झाला तर अंबिका देवी इथे आहे असं मला सांगण्यात आलं आणि ते मंदिर इथे समोरच आहे. त्यांनी मला इथे येऊन हे सगळं ऐकता आलं आपल्यासोबत बोलता आलं भेटता आलं. मला बोलताना उल्लेख केला की कुठे जाण्याचा प्रसंग येत नाही. पूर्वापार काला झालेला आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये कोर्टामध्ये जाऊ नये तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नये रुग्णालयात कोणाची पाळी घेऊ नये. पण त्याचा अर्थ असा नाही की तिथे असणारे लोक पाहिजे. ऍक्च्युली दुःखाचा प्रसंग येऊ नये अशा कल्पना आहे त्या म्हणण्यामागे की कोर्ट पोलीस आणि हॉस्पिटल हे जेव्हा मनुष्य दुःखात असतो काही कारण असतं तेव्हाच तिथे जातात आणि ती पाळी कोणाला येऊ नये म्हणून जाऊ नये. पण तिथे इतके चांगले लोक असतात पोलीस स्टेशनमध्ये कोणाला भेटावं वाटू नये असं नाही होणार ना. म्हणजे पीआय प्रेमाला जसं मला सांगितलं तुम्ही एसडीपीओ आहे अशा सगळ्या चांगल्या लोकांना भेटण्यासाठी आपण कसे घेऊ शकता प्रसंग यायची गरज नाही. आणि असे कार्यक्रम म्हणजे मी इथे का आलो हा सरकार होता म्हणून नाही तसं मी आम्हाला भेटलो असतो. पोलीस मेडल राष्ट्रपती पोलीस पदक भेटलं म्हणून माझ्या दौऱ्यात मी लोकांना भेटतो असं नाहीये. मी मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा मी सोलापूर आणि सगळ्या 5 जिल्ह्यात सगळ्या नागरिकांना भेटतो. आणि त्याचं हेच कारण असतं की नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये काही अदृश्य भिंत असेल ती दूर झाली पाहिजे आणि नागरिक आणि आम्ही सुद्धा एकमेकांच्या जवळ आलो पाहिजे आणि चांगलं सशक्त पोलिसिंग या भागात झालं पाहिजे. आपण मला सांगितलं सांगोल्याचं वैशिष्ट्य आहे की शांतता समृद्धी राहते सहिष्णुता इथे आहे आणि सगळे सामाजिक सगळ्या जाती धर्म गुन्हेगारी इथे राहतात आणि तेच आपण इथे यापुढेही कायम ठेवावं. त्या मागच्या वर्षभरी ज्या घटना घडल्या अजूनही घडत आहेत समाजामधल्या विविध गोष्टींबद्दल त्याच्यात मी काही भाष्य करणार नाही पण आपण ही सगळी बंधुभाव टिकून ठेवावा आणि त्याच्यात आमचे जे प्रयत्न असतात त्याच्यात आम्हाला आपण मदत करावी अशी माझी विनंती आहे. ते पोलीस पाटील आहेत याचे शिक्षण तज्ञ आहेत काही राजकीय आहेत ते धार्मिक कार्यकर्ते नेते आहेत तर आपण केव्हाही आम्हाला हाक मारा. आमचे पोलीस स्टेशन आमचे अधिकारी हे नेहमी साथ देतील अशी मला आशा आहे. नंतर हे पुरस्कार मला आणखी मिळावा असेल लोकांनी आशा व्यक्त केली की याच्यापेक्षा मोठं आणि ते सांगोला इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आले थांबले आणि मला तिथे हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. आणखी काही पुरस्कार खरोखर खूप घेण्याची माझी तशी इच्छा नाही कारण 33 वर्ष सेवा झालेली आहे. मी आता सांगतो की आमचे जे तरुण अधिकारी बसले आहेत त्यांना पुरस्कार मिळाले अशा मी त्यांना ऑलरेडी शुभेच्छा दिल्या आणि या भावनेतून मी तिथे जातो. माझे अधिकारी अंमलदार पोलीस स्टेशन एसपी ऑफिस आणि आपण सगळे यांना आम्ही नेहमी भेटत असतो आणि त्यांच्याकडून काही आम्हाला सूचना येतील आपणही आम्हाला सूचना देऊ शकता. आम्हाला खूप लोकांचे मेसेज असतात फोन करतात
काही सांगतात, काही सूचना असतात त्या आम्ही ज्या शक्य असतील त्या आमच्या अधीक्षकांमार्फत अंमलात आणण्याचा मी प्रयत्न करत असतो. काही चुका झाल्या त्या दुरुस्त करतो आणि जे आमचे दुरुस्त होणार नाही त्यांना जास्ती उपाय करून दुरुस्त करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो. तर त्याच्यामुळे आपला विश्वास ठेवावा आणि तो विश्वास आम्ही वृद्धिंगत व्हावा असं आमच्याकडून कार्य करावं असाच प्रयत्न आम्ही सतत करत राहू. आपण इथे मोठ्या प्रमाणात आला, शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.